एका नवख्या पोरानं वारीत दिसलेल्या मूर्तीला पाहून विचारलं, बा विठ्ठला, अरे तुझी ही कितवी वारी? तेव्हा लाखो मुखांनी एक मुखानं माऊली उत्तरली, बाळा, वारी गिनायची नसते, वारी पेरायची असते. नकळून तो पोर वारकऱ्यांसोबत चालू लागला. लाखो पावलांसोबत त्याच्याही पावलांनी बसा घेतला. एकमेकात माऊली शोधत सुरू झाली वारी. हरेक गळा तुळशी माळ, हरेक भाळी अबीर चंदन, कुण्या डोईवर वृंदावन, कुण्या डोईवर पांडुरंग, कुण्या हाती टाळ, चिपळ्या, विणा, एकतारी, कुण्या कमरेला मृदुंग. पावलांच्या ठेक्यावर, मृदुंगाच्या थापेवर सारेच रंगले होते अभंगात. साऱ्यांच्या चेहऱ्यावर वाहत होतं भक्तीचं अनोखं तेज. आणि त्याच तेजाने भारलेली वारी अखंड धावत होती पंढरीच्या दिशेनं. गोल रिंगण, उभं रिंगण, माऊलींच्या आश्वाचं रिंगण, आणि यंदा तर दिवे घाटातलं आभाळीचं रिंगण. साऱ्या रिंगणातून वारकऱ्यांचीच गुंफण. फुगडी, बस फुगडी, गाठोड, लोटांगण, खेळ कित्येक खेळलो सोबत सवंगडी होऊन. वेळापुरी कळस दिसताच लागलेला धावा, जावा कसा विसरून. अन अखेरीस झालेलं विठू माऊलीचं दर्शन. हा हा हा, मी तूपणा विसरला, गेला होऊन आपण त्याच्याही नकळत. त्याच्या आत खोलवर कुठतरी पेरली गेली वारी, मग रुजून आली वारी. तेव्हा कुठे उमगलं त्याला श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेलं विश्वरूप दर्शन. त्याला वारीत घडलं होतं. हजारो दिंड्यातून लाखो वारकऱ्यांच्या रूपानं आजवर फक्त मूर्ती पाहणाऱ्याला साक्षात पांडुरंग भेटला होता. तुळसी कोमल वेणी नीलवर्ण नारायणी नित्य कल्याणी. येळम्म तुळसी कोमल वेणी नीलवर्ण नारायणी नित्य कल्याणी. आषाढी एकादशी निमित्त जगभरातील सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा.